नाउ लेट्स सी अवर फोर्थ प्रॉब्लेम. आता बघा काय दिलंय. इन द फॉलोइंग फिगर AP परपेंडिक्युलर BC and AD parallel BC. Then find area of triangle ABC is to area of triangle BCD. आता आपल्याला असा क्वेश्चन दिलेला आहे. इथे ही डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये बघा आता दोन पॅरलल लाईन्स आहे. एक आहे AD आणि दुसरी आहे BC. ह्या दोन लाईन पॅरलल आहे. दोन लाईन पॅरलल असताना याच्यामध्ये AP जी आहे इट इज अ परपेंडिक्युलर. हे आपल्याला दिलेलं आहे AP परपेंडिक्युलर BC. राईट. आता मग इथे आपण गिवन लिहून घेऊ एकदा. इथे मी लिहिणार आता गिवन इक्वल्स टू AP परपेंडिक्युलर BC. ओके. AD अँड BC ह्या पॅरलल आहेत. AD पॅरलल BC हे आपल्याला दिलेलं आहे. आणि दोन पॅरलल लाईनच्या मध्ये हे दोन अँगल तयार झालेले आहेत. ट्रायंगल. सो ट्रायंगल कोणता आहे. एक आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे अँड ट्रायंगल दुसरा आहे BCD. ठीक आहे. BCD हे दोन ट्रायंगल याच्यामध्ये तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे. यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर रेशोसाठी आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. पण त्याआधी बघा या दोन ट्रायंगलला जर आपण बघितलं तर दोन्ही ट्रायंगलची बेस जी आहे ती कॉमन आहे. बेस इज अ BC. सो इथे लिहून घेऊ द both the triangles ABC, triangle ABC and triangle BCD have common base. ठीक आहे. दोघांमध्ये बेस काय कॉमन आहे. कोणता आहे BC. सो BC इज द बेस विच इज अ कॉमन अमॉंग देम. असंही लिहून घेऊ. त्यानंतर बघा बेस जर सेम असतील तर त्यांच्या हाईट्स काय असतात रेशोमध्ये असतात. सो आता इथे लिहून घेऊ आपण एरिया ऑफ देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल्स टू काय होईल. बघा आता यांची हाईट काय आहे. ABC ट्रायंगलची हाईट आहे AP कारण ही काय आहे परपेंडिक्युलर आहे. सो दिस इज AP इज द हाईट. आणि आपण फक्त हाईटचे रेशो घेत असतो. बेस जर सेम असेल तर ती दोन्ही कॅन्सल होणार. ठीक आहे. आता इथे बघा बेस कॉमन होती. ही हाईट आहे AP. हा ट्रायंगलची ही हाईट AP आहे. तर दुसऱ्या BCD ट्रायंगलची हाईट काय राहील. ती पण APच राहील. कारण काय बघा AP इज द डिस्टन्स बिटवीन टू लाईन. या दोन पॅरलल लाईनच्या मधलं डिस्टन्स आहे. आणि दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे सेम आहे कारण दोन्ही पॅरलल लाईनच्या मध्ये तयार होत आहे. जर आपण कन्सिडर केली याची हाईट तर बघा आता याची हाईट जर मी अशी कन्सिडर करतो तर ही काय असणार या ट्रायंगलची हाईट इथून तर बेसपर्यंत. राईट. याच्या बेसपर्यंत टोकापासून व्हर्टेक्सपासूनची हाईट राहील. मग आता ही लेंथ आणि APची लेंथ कॉमन आहे. ही लेंथ काय APच्या इतकीच आहे. जेवढी AP आहे तेवढीच ही लेंथ आहे. सो याची सुद्धा हाईट काय झाली AP. आता इथे बघा AP कॅन्सल आणि उरते फक्त 1. सो आपलं उत्तर काय 1:1. यांचा रेशो काय आहे 1:1. तर अशा प्रकारे आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BCDचा रेशो फाइंड आउट करू शकतो. आलं लक्षात. आता बघू नेक्स्ट प्रॉब्लेम.